brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बीडच्या गेवराई नगर परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर वातावरण तापलं आहे. दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाणीत अनेक जण जखमी झाले असून माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमरत डावकर गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावरती बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आमदार विजयसिंह पंडित, अमरसिंह पंडित यांनी रुग्णालयात भेट घेऊन डावकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. निवडणूक मतदानादरम्यान तणाव वाढलेला असताना 8 ते 10 जणांनी अचानक कृष्णाई कार्यालयात घुसून अमरत डावकर यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माझ्यावरचा हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. मी पोलिसांकडे माझा जबाब दिला असून दोषींवर योग्य कारवाई होईल यावर माझा विश्वास आहे, असं डावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. या घटनेनंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी गंभीर आरोप करताना म्हणाले आहेत की हा हल्ला फक्त धमकावण्यासाठी नव्हता, तर माझे भाऊ आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांना ठार मारण्याचा कट होता. या दाव्यानंतर आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे. दरम्यान या हल्ल्यादरम्यानचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. यात आरोपी एका 4-चाकी वाहनातून येतात, कार्यालयाबाहेरील उभे असलेल्या स्कॉर्पिओला धडक देऊन उतरल्यानंतर पळत आत शिरताना दिसतात. फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास अधिक गतीनं सुरू केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हल्ल्यामुळे गेवराई शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पंडित गटाने हा सुनियोजित हल्ला आणि मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप केल्यानं या प्रकरणावरून राजकीय कल्लोळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि हल्ल्यामागील कारणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक तयार केलं असून पुढील काही दिवसात महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.